नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. 2025 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेले शेतकरी, या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. तर आता अशा शेतकऱ्यांना जो काही विमा आहे, जो काही पीक विमा आहे, तो आता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची म्हणजेच ज्या जिल्ह्यांची जी काही पैसेवारी होती ते आता सादर झाली आहे. ज्या पिकांची जी कापणी प्रयोग झाली आहेत, जे काही आकडेवारी, जे काही सरासरी आहे, जी काही पैसेवारी आहे, हे पण जाहीर झाली आहे. 2024 मध्ये जे काही ट्रिगर लागू केले होते आणि 2025 मध्ये ते ट्रिगर काढण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना जो काही विमा आहे तो खूप कमी हा मिळणार आहे. ज्यावेळेस ट्रिगर होते त्यावेळेस शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा हा मिळत होता, परंतु आता पीक कापणी प्रयोगावर जेवढी काही सरासरी, जेवढी काही पैसेवारी आहे आपल्या जिल्ह्यानुसार, आपल्या मंडळानुसार, त्यानुसारच जो काही विमा आहे तो मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. 17,500 रुपये ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला असेल अशा शेतकऱ्यांना 17,500 रुपये आम्ही देऊ, हेक्टरी 17,500 रुपये आम्ही देऊ, अशी त्यांनी घोषणा केली होती. आता जो काही रखडलेला विमा आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटला जमा होईल. कारण यामध्ये सर्व शेतकरी एकच प्रतीक्षा करत आहेत की सोयाबीनचा हा विमा कधी मिळेल. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न आणि सगळ्यात जास्त विम्याची प्रतीक्षा फक्त सोयाबीनच्या या पिकाची आहे. सोयाबीन पीक कापणी प्रयोग हा झाला आहे आणि त्याची जे काही सरासरी, जे काही पैसेवारी आहे ते महामंडळाकडे म्हणजेच पीक विमा कंपन्याकडे सादर करण्यात आला आहे. आता तिथून पीक विमा हे कॅल्क्युलेट करून जे काही मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली होती त्याच आधारे 17,500 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटला जमा करतील. हेक्टरी 17,500 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटला जमा करतील. आणि जर अगोदरचे जे ट्रिगर होते ते जर या 2025 मध्ये जर लागू राहिले असते, खूप मोठा फायदा हा शेतकऱ्याला झाला असता. वेळोवेळी शेतकऱ्यांना हा विमा मिळाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये 2025 मध्ये पिकांचं खूप नुकसान झालं आहे. तर यावेळेसच त्या ट्रिगरची खरी गरज 2025 मध्ये असायला हवी होती. पण ऐन त्यावेळेस सरकारने एक पाऊल उचललं आणि जे काही ट्रिगर आहेत ते ट्रिगर काढून टाकलं. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई ही कमी मिळणार आहे. तर सोयाबीन पीक कापणी प्रयोग हे पूर्ण झाले आहे. जे काही पैसेवारी आहे ती सादर झाली आहे. 15 जानेवारीच्या नंतर किंवा जानेवारीमध्ये शक्यता खूप कमी आहे पीक विमा मिळण्याची. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो काही विमा आहे तो 100% मिळणार आहे. कारण जानेवारीमध्ये महापालिका निवडणूक आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे तांत्रिक अडचणीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जो काही विमा आहे तो फेब्रुवारीमध्येच पूर्ण शेतकऱ्यांना हा मिळू शकतो किंवा जानेवारीच्या शेवटपर्यंत जो काही विमा आहे तो मिळू शकतो. कारण याची पैसेवारी आणि याची पीक कापणी प्रयोगाची जे काही टक्केवारी आहे ते सादर झालेली आहे. त्यामुळे प्रतीक्षा करा, लवकरच पीक विमा हा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आणि आपली पीक विम्याची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स नावाचं एक ॲप आहे, ते डाउनलोड करा किंवा ऑनलाईनही तुम्ही चेक करू शकता आणि आपली स्थिती नक्की चेक करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा अप्रूव्ड आहे अगोदर ते पहा किंवा रिजेक्ट आहे ते पहा. तुम्ही व्हॉट्सअपवरती पण चॅट करून आपल्या पीक विम्याची जी काही स्थिती आहे ते तपासू शकता. चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.